हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत, ते पण मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी आईस्क्रीम आज आपण होममेड पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही, एकदम घरगुती साहित्यामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी ते मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप इतकं थंड दूध ॲड करून घेतलेलं आहे। गरम करून थंड झालेलं दूध आहे हा। त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे, 1 कप इतकं साखर ॲड केलेली आहे, 2 टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर ॲड करायचं आहे व्हॅनिला फ्लेवरचं। तर गॅसची फ्लेम इथे बंदच आहे। गॅस बंद असतानाच आपल्याला हे सगळं साहित्य किंवा इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे, ढवळून एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं इथे पूर्ण ढवळून याच्यातल्या गुठळ्या पूर्ण मोडून घेतलेल्या आहेत। तर आता गॅसची फ्लेम ऑन करून घेते, जोपर्यंत थिक असा बॅटर इथे तयार होत नाही तोपर्यंत याला शिजवून घेते। तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, छान असा बॅटर शिजत आलेलाच आहे। परत आपल्याला 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, छान असा इथे बॅटर शिजून तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम इथे बंद करून घेतलेली आहे। तर अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या बॅटरची। तर बॅटर बनवून तयार झालेला आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया। जोपर्यंत बॅटर पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत त्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता आपला बॅटर थंड झालेला आहे। लगेच आपण इकडे 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे, नाहीतर बाजूला खूप उडते ज्यावेळेला आपण बीट करतो ना त्यावेळेला। तर मोठ्या बाउलमध्ये 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, जी आपण केकला वापरतो की नाही तीच क्रीम आहे ही। तर 1 कप घेतलेली आहे, त्याला बीट करून छान असं फेटून घ्यायचं आहे। 1 कपाची क्रीम डबल झाली पाहिजे तोपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे। तरी ते मी क्रीमला फेटून घेतलेलं आहे आणि आपण जो बॅटर शिजवून घेतलेला आहे ना तो सुद्धा तयार आहे थंड होऊन। तर तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर परत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे, 2-3 मिनिटापर्यंत पूर्ण एकत्र येईपर्यंत याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण 2 ते 3 मिनिटापर्यंत याला परत एकदा फेटून घेतलेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला हा बॅटर इथे फेटून घ्यायचा आहे। तरी ते मी फेटून घेतलेलं आहे, 2 मिनिटापर्यंत बॅटर फेटून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला छान असा कलर यावा म्हणून मी 2 ड्रॉप इतकं येलो फूड कलर घातलेला आहे। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करा। आणि 1 टीस्पून इतकं आपल्याला व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत याला फेटून घ्यायचं आहे। तरी ते मी 2-3 मिनिटापर्यंत फेटून घेतलेलं आहे। आपली क्रीम फेटून तयार झालेली आहे बीट करून। तर आता यामध्ये आपल्याला कॅरेमल क्रंच ॲड करायचं आहे। तरी ते मी हा घरीच बनवून घेतलेला होममेड कॅरेमल क्रंच आहे। छान असं तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा नक्की शेअर करेल। तर इथे मी जवळपास अर्धा कप इतकं इथे क्रंच ॲड केलेला आहे, कॅरेमल क्रंच। आणि परत आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत याला फेटून मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं केलं तरी पुरेसं आहे, फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये ॲड केल्यानंतर। तर इथे मी ॲड केल्यानंतर 1-2 मिनिटं फेटून घेतलेलं, फेटून झाल्यानंतर स्पॅच्युलाने परत एकदा एकजीव करून घेतले, पूर्ण इन्ग्रेडियंट्स एक करून घेतलेला आहे। आणि क्रीम आता आपली तयार झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवण्याकरिता। तर एक कंटेनर घ्यायचा आहे मोठ्या साईजचा, त्या तुम्ही इथे कोणताही कंटेनर वापरू शकता। माझ्याकडे जो कंटेनर अवेलेबल होता मी त्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि पूर्ण आता त्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण क्रीम कंटेनरमध्ये ॲड करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण क्रीम कंटेनरमध्ये ॲड करून घ्यायची आहे। ॲड करून झाल्यानंतर स्पॅच्युलाने एक लेवल करून घ्यायचं, छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे छान दिसेल आपली आईस्क्रीम, सेट होईल व्यवस्थित म्हणून अशा प्रकारे आपल्याला इथे स्प्रेड करून स्पॅच्युलाने छान असं एक लेवल करून घ्यायचं आहे। तर वरून आता थोडंसं कॅरेमल क्रंच ॲड करायचं आहे। गार्निश करून घेतल्यानंतर आता झाकण लावूया आणि पूर्ण 8 तासासाठी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं। 8 ते 10 तासासाठी याला फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे। तरी ते 8 ते 10 तास पूर्ण झालेले आहे। 10 तासानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे। तर आईस्क्रीम आपली खूप सुंदर अशी सेट झालेली होती, खूप छान आईस्क्रीम बनवून इथे तयार झालेली। चवीला तर अप्रतिमच होती, पण सेटसुद्धा खूप छान झालेली होती, एकदम क्रीमी, एकही आईस क्रिस्टल यामध्ये जमलेले नाही आहे। खूप छान अशी स्मूथ अशी क्रीमी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली होती। मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं कॅरेमल क्रंचसुद्धा ॲड करायचं आहे। आणि आता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे सर्व करण्याकरिता।
मिळतं. तर बघू शकता. तुम्हाला ही आईस्क्रीम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या घरगुतीच रेसिपी माझ्या आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदम सोपी पद्धत सांगितली आहे मी तुमच्यासोबत, तर तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला यापेक्षाही सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बनवता येत असेल घरगुतीच पद्धतीने ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी सुद्धा ट्राय करीन. थँक्यू.